Good morning, all of you. In this lecture, we will start our next concept. What is job analysis? Explain its components. Job analysis काय आहे आपण थोडंसं शॉर्ट मध्ये लर्न केलेलं आहे. बट डिटेल काय आहे कॉन्सेप्ट आपण बघूया जॉब एनालिसिस. द टर्म जॉब रेफर्स टू अ ग्रुप ड्युटीज अँड रिस्पॉन्सिबिलिटी. जॉब म्हणजे काय म्हणतो आपण? इट्स लाईक अ ड्युटीज अँड रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ अ जॉब. ओके, जॉबशी रिलेटेड जे काही ड्युटीज आहे, रिस्पॉन्सिबिलिटीज आहे एखाद्या एम्प्लॉईची, त्याला आपण जॉब असं म्हणतो. HR manager task to be performed. It means a collection of need to undertake job analysis. In simple word, job analysis means a process of collecting information about the job. So तुम्हाला काय लक्षात ठेवायचं आहे? Job analysis means process of collecting information about job. Okay, job analysis means process of collecting information about job. हा ऑब्जेक्टिव्हला फिलिंग द ब्लँक्स हा बऱ्याच वेळी रिपीट झालेला पॉइंट आहे. जॉब अनालिसिस मीन्स डॅश डॅश मीन्स प्रोसेस ऑफ कलेक्टिंग इन्फॉर्मेशन अबाउट जॉब. द इन्फॉर्मेशन कलेक्टेड रिलेट्स टू द नेचर ऑफ द जॉब अँड द क्वालिफिकेशन अँड स्किल रिक्वायर्ड फॉर परफॉर्मिंग द जॉब. म्हणजे जर आपण एखादा जॉब करत असेल तर तिथे स्किल कोणतं रिक्वायर आहे, तिथे क्वालिफिकेशन कोणतं रिक्वायर आहे, ह्या गोष्टी मस्ट असणार आहे. Okay, job analysis is the starting point of the process of recruitment and selection. हे पण वर्डिंग महत्वाचं असेल. Job analysis is the starting point of the process of recruitment and selection. जसं की आपण म्हणतो HRM ची प्रोसेस कुठून स्टार्ट होते? रिक्रुटमेंट पासून. ओके, म्हणजे आपण एम्प्लॉईजना अट्रॅक्ट करतो, एम्प्लॉईजना सिलेक्ट करतो, त्यांना प्लेस करतो, त्यांना इंडक्शन देतो, ओरिएंटेशन देतो. बट रिक्रुटमेंटचा पहिला पॉइंट असणार आहे जॉब अनालिसिस. अकॉर्डिंग टू एडविन फ्लिपो, जॉब अनालिसिस इज द प्रोसेस ऑफ स्टडिंग अँड कलेक्टिंग इन्फॉर्मेशन relating to the operation and responsibility of a specific job. There are two aspects of job analysis, that is job description and job specification. हे आपल्याला डिटेल लर्न करायचे आहे. थर्ड सेंटेन्स हे ऍड करा. There are two aspects of job analysis, that is job description and job specification. The requirement of job are known as job description. लक्षात ठेवा बरं, इथे आपण काय सांगणार आहोत. The requirement of job are known as job description and the qualities required for the job holders are termed as job specification. म्हणजे त्या एखाद्या एम्प्लॉईज मधली क्वालिटी जी आहे ती जॉब स्पेसिफिकेशन मध्ये जाईल आणि त्या एम्प्लॉईज मधलं डिस्क्रिप्शन जे काही आहे लाईक अ डिटेल हे जॉब डिस्क्रिप्शन मध्ये जाणार आहे. ओके, सो द रिक्वायरमेंट ऑफ जॉब, मग यामध्ये क्वालिफिकेशन असेल, ड्युटीज असेल. ओके, हे जॉब डिस्क्रिप्शन मध्ये आणि क्वालिटीज आहे हा स्पेसिफिकेशन मध्ये. फॉर एक्झाम्पल, मला अकाउंट एखादा काय करायचं आहे, अकाउंटंट अपॉइंट करायचा आहे. दॅट इज वाय मी काय चेक करेन, तर एखादा अकाउंटंट मध्ये ग्रॅज्युएट झालेला कॅन्डिडेट असेल, दॅट मीन्स जॉब डिस्क्रिप्शन. पण अकाउंटिंग सोबतच त्याच्याकडे त्याला सेम टाइमला सपोज सांगितलं की हा तुला एक काही जे थर्ड पार्टीज आहेत त्यांना पण हँडल करायचं आहे. दॅट इज वाय तुझ्यामध्ये कम्युनिकेशन स्किल सुद्धा बेस्ट असायला हवं. तर हे जे स्पेसिफिक स्किल वरती जेव्हा आपण कॉन्सन्ट्रेट करतो तेव्हा ते स्पेसिफिकेशन मध्ये येतं. ओके, अँड ऍक्च्युअल जे आहे, ओके, दिस इज द बेसिक रिक्वायरमेंट फॉर पर्टिक्युलर जॉब, दॅट मीन्स डिस्क्रिप्शन. अँड स्पेसिफिकेशन दॅट मीन्स क्वालिटी आपण जेव्हा फाइंड आउट करतो, दॅट मीन्स स्पेसिफिकेशन ऑफ जॉब. आर यू गेटिंग माय पॉइंट? ऑनलाईन स्टुडंट क्लिअर झालं का? येस मॅम. आता इंट्रोडक्टरी पार्ट मध्ये काय लक्षात ठेवायचं? जॉब अनालिसिस इज द प्रोसेस ऑफ सर्चिंग इन्फॉर्मेशन अबाउट द जॉब. There are two components of job analysis, that is job description and job specification. Job description means requirement of the job and job specification means quality of the job. Is it clear? Okay. Yes चला आपण ma'am. डिटेल बघूया आता पुढे जाऊन. Components of job analysis. There are two components of job analysis,
job description and job specification. While job description emphasizes the job requirement and job specification means set forth requirement sought in the person who is to be perform the job. आता आपण डिटेल बघूया जॉब डिस्क्रिप्शन. जॉब डिस्क्रिप्शन इज द रिटन स्टेटमेंट. जॉब डिस्क्रिप्शन काय आहे? एक रिटन स्टेटमेंट आहे दॅट डिस्क्राइब. त्यामध्ये कोणत्या गोष्टी डिस्क्राइब केलेल्या आहेत? ड्युटीज, रिस्पॉन्सिबिलिटीज, require qualification and reporting relationship of a particular job. ओके, आता हे पॉइंट सुद्धा तुम्हाला रिपीट झालेले आहेत बऱ्याच वेळी ऑब्जेक्टिव्ह मध्ये. डॅश डॅश इज द कंपोनंट्स ऑफ जॉब डिस्क्रिप्शन. मग तुम्हाला ऑप्शन मध्ये येतील ड्युटीज, रिस्पॉन्सिबिलिटी, कम्युनिकेशन स्किल. ओके, तर तुमचं डिस्क्रिप्शन मधले पॉइंट काय असणार आहे? तर ड्युटीज अँड रिस्पॉन्सिबिलिटी अँड क्वालिफिकेशन. Okay, these are subcomponents of job description. It tell a brief in the nature and types of job. It describes the general task and responsibility of given job or position. It starts the duties, purpose, responsibility and scope of particular job. It also includes information about the working condition, tools, equipment used, knowledge and skill needed, relationship with other position, etc. So job description from the basic of job specification. Okay, हे दोन एकमेकांशी कोरिलेटेड असणारे कंपोनंट्स आहेत. सो तुमच्याकडे जेव्हा डिस्क्रिप्शन येईल ऑटोमॅटिकली तुमच्यामध्ये स्पेसिफिकेशन फाइंड आउट हे केले जातात. सो डिटेल नका लिहू इथे. जॉब डिस्क्रिप्शन इज द रिटन स्टेटमेंट दिस describe duties, responsibility and require qualification. Duties, responsibility and require qualification. Is it clear? Online student, description Yes, clear ma'am. झालं का? Yes, ma'am. ओके, गुड. चला आपण आता स्पेसिफिकेशन बघूया काय आहे. ओके, आता इथे अगेन थोडंसं डिटेल जेव्हा जातो आपण तेव्हा जॉब डिस्क्रिप्शन मध्ये जे आपण टायटल सांगितलेले आहे, जॉब टायटल, जॉब लोकेशन, हे पण आपण बघूया म्हणजे तुमचं कुठेही कन्फ्युजन होणार नाहीये. अकॉर्डिंग टू एडविन क्लिपो, जॉब डिस्क्रिप्शन इज अन ऑर्गनाइज्ड फॅक्च्युअल स्टेटमेंट of the duties and responsibility of the specific job. It should tell what is to be done, how it is to be done and why. Okay, ह्या तिन्हीचे आन्सर तुम्हाला जॉब डिस्क्रिप्शन मध्ये मिळणार आहे. सो जॉब डिस्क्रिप्शनचे जे सब कंपोनंट्स आहेत ते कोणते आहेत? फर्स्ट आहे जॉब टायटल. आता हे वन बाय वन फक्त टायटल मेन्शन केला तरी चालेल, हेडिंग देऊन ठेवा कारण हे ऑब्जेक्टिव्हला खूप आणि हायलाइट करून ठेवा. हे IMP रिमार्क द्या त्याला, हे पॉइंट रिपीट होणारे आहे. जॉब टायटल, इट एक्सप्लेन द टायटल ऑफ जॉब. इट मीन्स व्हॉट द पर्टिक्युलर जॉब इज ऑल अबाउट. इट्स आयडेंटिफाय अंडर दिस कंटेंट. आता जॉब टायटल जसं आपण सांगितलं की हा तुम्हाला अकाउंट एक क्लर्क काय करायचं आहे, अपॉइंट करायचं आहे, तर त्याचं टायटल इथे क्लिअर असेल. ओके, ऍज अ क्लिरिकल स्टाफ, whatever it may be, job title इथे include असेल. Job location means it refers to the place where the job is to be performed. That is which department. For example, आपण अकाउंटंटला अपॉइंट केलेला आहे तर तो कोणत्या डिपार्टमेंटशी रिलेटेड असणार आहे? मार्केटिंगचं अकाउंटिंग बघेल तो, की फायनान्सचं बघेल, की प्रोडक्शनचं बघेल, की ओव्हरऑल ऑर्गनायझेशनचं बघेल. ओके, सो इथे तुम्ही जॉब लोकेशन इथे सेट करताय इन सेकंड पॉइंट. Job summary. Job summary describe the content of the job in terms of activities or tasks to be performed. It is a statement which explain what the job entails. Okay, आता इथे काय असणार आहे? Job summary. That means describe the content of the job. Actually तुमच्या जॉबचा कंटेंट काय आहे? In short, ह्या ऍक्टिव्हिटी यामध्ये इन्क्लुड्स असणार आहेत जॉब समरी मध्ये. कंटेंट ऑफ द जॉब ला अंडरलाईन करा. कंटेंट ऑफ द जॉब. फोर्थ पॉइंट आहे ड्युटीज अँड रिस्पॉन्सिबिलिटीज. दिस इज द इम्पॉर्टंट फेज ऑफ द जॉब डिस्क्रिप्शन. इट डिस्क्राइब द ड्युटीज इज टू बी परफॉर्म्ड and
Responsibility connect concerning custody of money, supervision and training of staff, etc. are also be described. Okay, so थोडक्यात जसं आपण सांगितलं आपला जॉब काय आहे, आपलं लोकेशन काय आहे, कंटेंट ऑफ जॉब काय आहे, त्याच्याशी रिलेटेड तुमची ड्युटीज काय असेल, तुमची रिस्पॉन्सिबिलिटी काय आहे रिगार्डिंग युअर जॉब हे इथे सेट असणार आहे. ओके, नेक्स्ट आहे मशीन, टूल्स अँड मटेरियल. जेव्हा तुम्ही तुमचा जॉब परफॉर्म करत आहात दॅट टाइम तुम्ही कोणतं मशीन यूज करणार आहात, कोणता टूल्स यूज करणार आहात, कोणतं मटेरियल यूज करणार आहात. सो इट स्टेट द टाइप्स ऑफ मशीन, टूल अँड मटेरियल रिक्वायर्ड इन द परफॉर्मन्स ऑफ द जॉब. तुम्ही तुमचा जॉब कसा परफॉर्म करताय विथ द हेल्प ऑफ दिस मटेरियल और मशीन, हे इथे जॉब डिस्क्रिप्शनच्या अंडर आपल्याला मेन्शन करावं लागेल. Is it clear point? Online student, is it clear now? Yes, ma'am. Okay. Next point is point number 6, working condition. Working condition. It defines working condition in terms of the heat, light, noise level, etc. noise level, etc. Job hazard are also mentioned. जसं की आपण म्हणतो एखाद्या एम्प्लॉईज कडून जेव्हा तुम्हाला सफिशियंट टास्क कंप्लीट करून घ्यायचा आहे किंवा त्याने त्याचे 100% डेडिकेट केले पाहिजे, दॅट मीन्स हिअर वी प्रोव्हाइड द प्रॉपर वर्किंग कंडिशन टू द एम्प्लॉई, राईट. जसं की त्याला तिथे लाइटिंगची फॅसिलिटी असावी, तिथे वॉशरूमची फॅसिलिटी असावी, तिथे ड्रिंकिंग वॉटरची फॅसिलिटी असावी, नियर कॅन्टीन असावं, राईट. इट्स लाईक अ बेसिक रिक्वायरमेंट रिगार्डिंग युअर पर्टिक्युलर जॉब. सो ह्या वर्किंग कंडिशन तुम्ही काय करणार आहात, तिथे कुठेही नॉईज पोल्युशन असू नये, खूप गोंधळ असेल तर त्याचं कॉन्सन्ट्रेशन नाही होऊ शकत. सो ह्या बेसिक रिक्वायरमेंट हिअर वी मेंटेन अंडर वर्किंग कंडिशन. ओके, नेक्स्ट पॉइंट इज द नेचर ऑफ सुपरविजन. द नेचर ऑफ सुपरविजन ऑन ईच जॉब इज ऑल्सो मेन्शन. म्हणजे जसं म्हणतो ना आपण जेव्हा काम करतो त्या आपल्या कामावरती कोणतरी लक्ष ठेवणारा सुपरवायझर असणं महत्वाचं आहे. आपणच काहीतरी करतोय दॅट मीन्स नॉट अ कंट्रोलिंग थिंग ना, आणि ते काम इफेक्टिव्हली नाही होऊ शकत. दॅट इज वाय नेचर ऑफ जॉब ऑल्सो मेंटेन और मेन्शन अंडर जॉब डिस्क्रिप्शन. So there are certain job like unskilled job which require close supervision, while other job like skill or supervisory or managerial job require less supervision. It's simple thing. Nature of supervision is depends on types of job असं आपण म्हणू शकतो. जिथे स्किल जॉब आहे तिथे आपल्याला खूप सारं सुपरविजन करावं लागतं का. सपोज सम पर्सन आर क्वालिफाईड, त्याच्याकडे काही स्किल आहे, दॅट मीन्स दे विल कंटिन्यू हिज वर्क ऑर देअर वर्क. सपोज अनस्किल एम्प्लॉईज आहे, त्याच्या लक्षात येत नाही की एक्झॅक्टली आपल्याला काय करायचं आहे, दॅट टाइम हिअर वी प्रोव्हाइड सम डायरेक्शन रिगार्डिंग देअर टास्क. म्हणजे इथे तुमचं नेचर ऑफ सुपरविजन सुद्धा क्लिअर असावं की क्लोज सुपरविजन आहे की लेस क्लोज सुपरविजन आहे, दॅट्स इट. ओके, next point is a relation to other job. It indicates relationship of the job with other job of the organization. It also indicates to whom the job holder has to report and who will report to him. म्हणजे जसं सांगितलं की आपण आतापर्यंत युनिटी ऑफ कमांड, युनिटी ऑफ डायरेक्शन लर्न करत आलेलो आहोत. वन हेड वन प्लॅन as well as subordinate receive order only one boss at a one time, otherwise subordinate receive order at a time two bosses. Okay, तर actually तुमचं रिलेशन काय आहे. at the same time here we receive only one order at a one boss, की तुम्ही आणखी लोकांकडून काही ऑर्डर स्वीकारताय. सो असे काही रिलेशन असतील ते सुद्धा तुम्हाला ह्या जॉब डिस्क्रिप्शनच्या अंडर मेन्शन करावे लागतील. ओके, दॅट मीन्स रिलेशन टू अदर जॉब काय आहे, तुम्ही कोणाला रिपोर्ट करणार आहात, कोणाच्या अंडर वर्क करणार आहात, दॅट्स. इज इट क्लिअर? ऑनलाईन स्टुडंट क्लिअर Yes, झाला का ma'am. पॉइंट? टेक अ 1 मिनिट. मला हे सगळे पॉइंट तुमच्या लक्षात राहायला हवे, दॅट्स वाय रिवाइज करूया आपण एकदा. 1 मिनिट मी रेकॉर्डिंग
ओके. जॉब स्पेसिफिकेशन बघूया आपण आता. जॉब स्पेसिफिकेशन इज ऑल्सो रिटन स्टेटमेंट. हे दोन्हीही रिटन स्टेटमेंट आहेत. असं नाहीये की ओरली आपण काहीतरी गोष्टी डिसाइड केलेल्या आहेत. लक्षात येतंय. सो जॉब स्पेसिफिकेशन इज ऑल्सो रिटन स्टेटमेंट ऑफ क्वालिफिकेशन, ट्रेट, physical and mental characteristic that an individual must possess to perform the job duties and discharge responsibility effectively. It is an overall summary of employees' requirement to perform the job effectively. So काय लक्षात ठेवायचं, जॉब स्पेसिफिकेशन इज अ रिटन स्टेटमेंट ऑफ क्वालिफिकेशन, ट्रीट, फिजिकल अँड मेंटल कॅरेक्टरिस्टिक. इथेपर्यंत ऍड करा. जॉब स्पेसिफिकेशन इज अ written statement of qualification, trait, physical and mental characteristics. And second sentence हे घेतलं तरी चालेल. It is an overall summary of employees' requirement to perform the job effectively. Otherwise directly definition घेऊ शकताय. According to Edwin Flippo, job description means a statement of minimum acceptance human qualities. It's very important thing. Minimum acceptance human qualities necessary to perform a job properly. Okay, necessary to perform job properly. आपला जॉब प्रॉपरली परफॉर्म होण्यासाठी मिनिमम तुमच्याकडे कोणत्या क्वालिटीज असणं मस्ट आहे. दिस इन्क्लुड्स अंडर जॉब स्पेसिफिकेशन. झाला. चला, 2 सेंटेन्स घेतला तरी बस झालं. एक डेफिनेशन आणि फर्स्ट सेंटेन्स. मिडल सेंटेन्स स्किप करा. Online student, write down same time. Job specification is a written statement of qualification, trait, physical and mental characteristic. And according to Edwin Flippo, job specification is a statement of minimum acceptance human qualities necessary to perform the job. Okay. अरे माझा एक पॉइंट कुठे स्किप झालेला आहे. मिनिट चेक करते मी. याचा नंबर चुकलाय. पण मेंटल कॅरेक्टरिस्टिक, पर्सनल कॅरेक्टरिस्टिक, सोशल सायकोलॉजिकल कॅरेक्टरिस्टिक. ओके, नंबरिंग याचं 1 2 3 करा. 1 2 3. मेंटल कॅरेक्टरिस्टिक. मेंटल कॅरेक्टरिस्टिक मध्ये काय आहे. सो आपली मेंटल ॲबिलिटी ही स्ट्रॉंग असणं महत्वाचं आहे फॉर परफॉर्मिंग जॉब. डझंट मॅटर ओनली युअर क्वालिफिकेशन, राईट. सो मेंटली सुद्धा आपण जितकं स्ट्रॉंग असेल दॅट मीन्स वी कॅन डू एनिथिंग. सो दिस इन्क्लूड द जनरल इंटेलिजन्स, मेमरी. म्हणजे असं नाही की अरे आता 2 मिनिटापूर्वी काय केलेलं आहे, शॉर्ट टर्म मेमरी लॉस, आमिर खान सारखं असं नाही, राईट. सो मेमरी तुमची प्रॉपर असावी. जजमेंट, फोरसाइट, ॲबिलिटी टू कॉन्सन्ट्रेट, analytical and logical reasoning, creativity, etc. These are includes under mental characteristics. Okay. पर्सनल कॅरेक्टरिस्टिक. आता इथे फारसं कन्फ्युजन होण्याची पॉसिबिलिटी कमी आहे. मेंटल मध्ये तुमच्या लक्षात येईल. आपण म्हणतो मेंटलच आहेत सगळे, म्हणताय का असं कधी म्हणताय. तिथे काय सांगायचं, मेंटल ऑफ, यू आर मेंटल ऑफ. म्हणजे जेव्हा आपण मेंटली एखाद्या ठिकाणी अबसेंट असतो तेव्हा आपण मेंटल ऑफ असं म्हणतो ना. सो मेंटली प्रेझेंट असणं म्हणजे हा तुमच्यामध्ये इंटेलिजन्स आहे, मेमरी, जजमेंट, फोरसाइट, ॲबिलिटी, कॉन्सन्ट्रेट महत्वाचं आहे, ॲबिलिटी टू कॉन्सन्ट्रेट. पर्सनल कॅरेक्टरिस्टिक मध्ये काय असणार आहे बरं. एज आहे, जेंडर आहे, एज्युकेशन, जॉब एक्सपिरियन्स, एक्सेट्रा, as well as personality, communication skill, leadership quality, conceptual skill, etc. Okay, these are characteristic of personal or personal. And social and psychological characteristic such as emotional ability. आता तुम्ही इमोशनल ला मेंटल मध्ये मे बी ऍड कराल. नो, इमोशनल इज अ सायकोलॉजिकल कॅरेक्टरिस्टिक. ह्युमन स्किल,
कोणताही एम्प्लॉईज आपल्या समोर आला तरी आपल्याला त्याला हँडल करता आलं पाहिजे. दॅट इज रिलेटिंग टू ह्युमन स्किल. Flexibility, as per the atmosphere, as per the environmental factor, we can change. आपण आपल्याला चेंज करता आलं पाहिजे आपण. दॅट मीन्स फ्लेक्झिबल नेचर असणं महत्वाचं आहे. सोशल अडॉप्टॅबिलिटी इन ह्युमन रिलेशनशिप. ओके, इथे जसं म्हणतो आपण ऑर्गनायझेशन मध्ये व्हरायटी ऑफ पीपल असणार आहेत. सो प्रत्येकासोबत एक अडॉप्टॅबिलिटी करून घेण्याची ॲबिलिटी तुमच्यामध्ये असणं तितकंच महत्वाचं आहे. Are you getting my point? Is it clear question, guys? Yes, ma'am. Okay. So Yes, mental ma'am. characteristic, personal characteristic, social and psychological characteristic. These are sub-components of right job specification. Let's start our next question. What is job design? Explain its technique. What is job design? Explain its technique. Job design refers to integrating job responsibility and qualification that are required to perform the same. काय सांगायचं आपल्याला इथे? जॉब डिझाइन. Job design refers to integrating job responsibility and qualification that are required to perform the same. Job design match the requirement of job with human qualities required to do the job. म्हणजे आपण काय म्हणतो, पण इथे आपण ऍक्च्युअली जॉब डिझाइन मध्ये मॅचिंग करतोय रिस्पॉन्सिबिलिटी आणि क्वालिफिकेशनचं. म्हणजे आपली रिक्वायरमेंट काय आहे आणि आपण काय कोणाला अपॉइंट करणार आहोत. दॅट्स इट. फार डिटेल नाहीये इथे. जॉब डिझाइन हे सेंटेन्स लक्षात ठेवा. सेकंड, जॉब डिझाइन मॅचेस और मॅचिंग द रिक्वायरमेंट ऑफ द जॉब विथ द ह्युमन क्वालिटी. फॉर एक्झाम्पल, आपल्याला एखादा सेल्स पर्सन अपॉइंट करायचा आहे, तर आपण ज्याच्याकडे कम्युनिकेशन स्किल बेस्ट आहे अशा पर्सनला अपॉइंट करू. दॅट मीन्स अवर हिअर वी मॅचिंग जॉब रिक्वायरमेंट and job responsibility. Are you getting my point, online student? Yes, ma'am. Yes, ma'am. It involves conscious effort to organize tasks, duties and responsibilities into a unit of work to achieve certain objective. आता इथे जॉब डिझाइन प्रॉपरली सेट करणं खूप महत्वाचं आहे. कारण जर तुम्ही मिसमॅच काहीतरी केलं, वी कांट अचीव आवर गोल्स अँड ऑब्जेक्टिव्ह. दॅट इज वाय हिअर सेड इट इन्व्हॉल्व कॉन्शियस इफोर्ट टू ऑर्गनाइज टास्क. ओके, आपण इथे खूप कॉन्शियस आहोत बिकॉज आपल्याला हे मॅचिंग करणं महत्वाचं आहे. जॉब डिझाइन इज द प्रोसेस ऑफ डिसाइडिंग द कंटेंट ऑफ द जॉब, डिसाइडिंग मेथड टू कॅरी ऑन द जॉब, कॅरी आउट द जॉब, fixing the duties and responsibility of the job, and decide the relationship between the job holder and his supervisor, subordinate and colleague. Job design is done specifically to reduce the mechanical aspect of the job and make sure that the employees derive satisfaction from the assigned role and responsibility. आता हे इतकं डिटेल का दिलेलं आहे? जर आपण मिस मॅच काहीतरी केलं, नक्कीच त्याचा रिझल्ट आपल्याला डिससॅटिस्फॅक्शन मिळू शकतो. ऍज वेल एज वी कांट अचीव अवर गोल्स अँड ऑब्जेक्टिव्ह. मग ह्या जॉब डिझाइन मध्ये फक्त तुम्ही ह्याच गोष्टीवरती कॉन्सन्ट्रेट करता की अरे हा सेल्समन अपॉइंट करायचा आहे म्हणजे कम्युनिकेशन स्किल आहे. ओके, बेसिक. पुढे जाऊन आपण काय म्हणतो, तुम्ही एखाद्या सुपरवायझरच्या अंडर काम करताय ना, दॅट मीन्स हिअर वी कॉन्सन्ट्रेट ऑन बिल्ड अप गुड रिलेशनशिप बिटवीन देम. त्या दोघांच्या मध्ये गुड रिलेशनशिप बिटवीन करणं, दिस इज ऑल्सो पार्ट ऑफ जॉब डिझाइन. आर यू गेटिंग माय पॉइंट, ऑनलाईन स्टुडंट? लक्षात येत आहे का? Yes. हा, सो हा जो लास्ट पॅरा दिलेला आहे, इट्स ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट. जॉब डिझाइनची प्रोसेस कशी दिलेली आहे? डिसाइडिंग द कंटेंट ऑफ जॉब. तुम्ही जॉब डिझाइनचा अंडर कंटेंट आपल्याला काय एक्सपेक्टेड आहे जॉबचा हा डिसाइड केला. ओके,
त्याच्यानंतर डिसाइडिंग द मेथड टू कॅरी आउट दी जॉब. हा आपला आपण जॉब कसा कॅरी आउट करणार आहोत हे डिसाइड केलं. ही मेथड 1 बाय 1 लिहून घ्या बरं. जॉब डिझाईनची मेथड 1 बाय 1 येऊ दे, एक सेंटेन्स 1 बाय 1. डिसाइडिंग द कंटेंट ऑफ जॉब पहिली स्टेप आहे जॉब डिझाईनची. सेकंड स्टेप आहे डिसाइडिंग द मेथड टू कॅरी आउट दी जॉब. ठरवलं आपण की कशा पद्धतीने आपण आपला जॉब कॅरी आउट करायचा आहे. थर्ड स्टेप मध्ये फिक्सिंग द ड्युटीज अँड रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ दी जॉब. आपल्या लक्षात आलं ओके हे फिक्स केलं आपण, ड्युटीज काय आहे, रिस्पॉन्सिबिलिटी आहे, पर्सन कोण आहे, डिसाइड केलं. त्याच्यानंतर फक्त सोडून नाही द्यायचं, पुढे जाऊन आपण कुठे कॉन्सन्ट्रेट करतो, डिसाइडिंग द रिलेशनशिप बिटवीन द जॉब होल्डर अँड हिज सुपरवायझर, सबऑर्डिनेट, कलिग एक्सेट्रा एक्सेट्रा. म्हणजे तो कोणाच्या आजूबाजूला आहे कन्सर्न पर्सन, त्या सगळ्यांमध्ये त्याचं एक गुड रिलेशनशिप बिल्डअप होणं, दिस इज ऑल्सो पार्ट ऑफ जॉब डिझाईन. अँड नेक्स्ट, job design is done specifically to reduce the mechanical aspect of the job. इथे नाही लिहिलं तरी चालेल, हा लास्ट job design is done. ओके. अँड लास्ट फक्त एम्प्लॉई सॅटिस्फॅक्शन असं म्हटलं तरी चालेल. लास्ट स्टेप एम्प्लॉई सॅटिस्फॅक्शन. इज इट क्लिअर? Yes, ma'am. गुड. चला पुढे जाऊया आपण. टेक्निक्स ऑफ जॉब डिझाईन. जॉब डिझाईन करायचा आहे म्हणजे फक्त पेपरवर कसू नये, त्यावरती तुम्हाला खूप विचार करावा लागेल. जॉब कशा पद्धतीने डिझाईन करायचंय. दॅट इज वाय हिअर वी यूज सम टेक्निक्स. फर्स्ट, जॉब सिम्प्लिफिकेशन. खूप कॉम्प्लिकेटेड नका करू, सिम्प्लिफिकेशनला इम्पॉर्टन्स द्या. अंडर दिस मेथड द जॉब इज सिम्प्लिफाइड by breaking it down in a smaller sub part. Then each part of the job is assigned to a worker who does the same task over and over again. This enables the worker to gain proficiency in doing the repetitive tasks. म्हणजे आपण काय करणार, सपोज आज मी गौरीला सांगते, गौरी तुला ना खूप सारा स्टडी करायचंय, खूप तुझ्याकडे सब्जेक्ट आहे, तर थोडंसं काय होऊ शकतं, फ्रस्ट्रेशन येऊ शकतं, थोडंसं टेन्शन येऊ शकतं. इट्स ऑब्वियस, राईट? सो इथे आपण काय करतो, इट्स सिम्पल. गौरी आज तुला हा एकच क्वेश्चन करायचा आहे, आर यू रेडी फॉर दिस? ओके. तू काय म्हणशील, ओके आय एम रेडी फॉर दिस. म्हणजेच आपण काय केला, त्याच्यानंतर मी सेकंड डे ला जाऊन काय सांगते, अगेन तुला हा जॉब करायचा आहे, म्हणजे मी तुला दुसरा टास्क दिला रिलेटिंग टू सेम थिंग. म्हणजे कुठेतरी आपण आपला जॉब काय करतोय, सिंपल करतोय, न कॉम्प्लिकेटेड न करता. दिस इज व्हेरी गुड टेक्निक्स फॉर जॉब डिझाईन. सिम्प्लिफिकेशन मध्ये लक्षात ठेवा, हिअर वी ब्रेक डाऊन जॉब इन स्मॉलर पार्ट. आपण आपल्या जॉबच डिव्हिजन हे स्मॉलर पार्ट मध्ये करतो. दॅट्स इट. इज इट क्लिअर? फक्त पहिला सेंटेन्स जॉब सिम्प्लिफिकेशन मध्ये ऍड करा. जॉब सिम्प्लिफिकेशन मीन्स breaking down job into smaller subpart. Are you getting my point, online student? Yes, Yes, ma'am. Okay. जॉब सिंपल केलात, सिम्प्लिफाय केलात. सेकंड थिंग इज, सेकंड टेक्निक, जॉब रोटेशन. वन सोल्युशन to boredom at work is job rotation. Job rotation implies moving of employees from one job to another job without any change in the job. In other words, the employees perform different job but at the same nature. It's very important thing. तुम्ही फक्त त्या एम्प्लॉईज ला रोटेट करताय जॉब डिझाईन मध्ये. That job rotation means one employees move for another job. But इथे आपण त्याचं नेचर ऑफ टास्क चेंज नाही करत. इथे जर तुला सपोज आज एखाद्या डिपार्टमेंटला तुम्ही अकाउंटंटचं काम करत असाल, तर सेम लेवलला तुम्हाला मूव्ह केलं जाणार आहे. फॉर एक्झाम्पल आज कॉमर्स डिपार्टमेंटला अकाउंटंटचं काम करताय, तुम्ही काय करा, मायक्रो डिपार्टमेंटला जा, अकाउंटंटचं काम करा. ओके. सो दॅट मीन्स इथे फक्त तुम्हाला मूव्ह केलं जाणार आहे, रोटेट केलं जाणार आहे वन प्लेस टू अनदर प्लेस.
otherwise one department to another department. But here we cannot change the nature of task or nature of job. Are you getting my point? So काय कुठून मेंशन कराल? Job rotation imply moving the employees from one job to another job without any change in the job. फक्त सेकंड सेंटेन्स ऍड केला तरी चालेल. Job rotation means moving of employees from one job to another without any change in the job. फक्त आपण त्याला रोटेट करतो. Next, job enlargement. Job enlargement involve increasing the scope of job of and adding more task employees by to it. This is the horizontal expansion in the job. It's very important thing. जसं आपण रोटेशन सांगितलं ना, रोटेशन केलंय आपण एम्प्लॉईचं वन प्लेस टू अनदर प्लेस. इनलार्जमेंट आणि इनरिचमेंट ह्या खूप वेळा कन्फ्यूज होणाऱ्या कॉन्सेप्ट आहेत. लक्षात ठेवा, इनलार्जमेंट मध्ये आपण होरिझॉन्टलला इम्पॉर्टन्स देतो, इनरिचमेंट मध्ये आपण व्हर्टिकलला इम्पॉर्टन्स देतो. एम्प्लॉईजला आपण सेम लेवलला काय करतो, इथे रोटेट करतोय असं म्हणायला हरकत नाहीये. ऍज वेल एज हियर वी ऍडिशनल टास्क आपण काय करणार आहोत, एम्प्लॉईजना इथे ऑफर करतो. ओके, so job enlargement involve increasing the scope of job